लोकसभा निवडणुकीतील कोल्हापूर मतदारसंघातील अपयश विसरून विधानसभा निवडणुकीच्या कामाला लागू। भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस नाताजी पाटील। लोकसभा निवडणुकीतील कोल्हापूर मतदारसंघातील अपयश विसरून विधानसभा निवडणुकीच्या कामाला लागूया, असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस नाताजी पाटील यांनी केले। करवीर विधानसभा क्षेत्राच्या आयोजित केलेल्या बैठकीत ते बोलत होते। अध्यक्षस्थानी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष मेजर भिकाजी जाधव हे होते। बालिंगा तालुका करवीर येथील कात्यायनी हॉल या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न झाला। नुकत्याच झालेल्या विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये महाराष्ट्र शासनाने सामान्यांसाठी अनेक योजना आणल्या आहेत। यामध्ये माझी लाडकी बहीण योजना ही सर्वात प्रभावीपणे राबविण्यासाठी भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी कटाक्षाने काम करावे। यामध्ये कोणतीही महिला वंचित राहू नये, अशा सूचना यावेळी नाताजी पाटील यांनी दिल्या। महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी मुलींच्या मोफत शिक्षणाची घोषणा केली। त्याची अंमलबजावणी 27 जूनपासून सुरू झाली असून ही योजना महाराष्ट्रात लागू करणाऱ्या उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अभिनंदनाचा ठराव यावेळी भाजपाचे जिल्हा चिटणीस डॉक्टर अजय चौगले यांनी मांडला। या ठरावाला सर्व पदाधिकाऱ्यांनी टाळ्यांच्या गजरामध्ये अनुमोदन दिले। यावेळी भारतीय जनता पार्टीचे आगामी कार्यक्रम, विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने करायची कामे याची चर्चा करण्यात आली। या बैठकीला जिल्हा सरचिटणीस सुशीला पाटील, करवीर तालुका अध्यक्ष दत्तात्रय मेडशिंगे, पन्हाळा तालुका अध्यक्ष मंदार परितकर, किसान मोर्चा जिल्हा सरचिटणीस अजितसिंह चव्हाण, प्रकाश पाटील, डॉक्टर इंद्रजित पाटील, सरचिटणीस विकास पाटील, सरपंच जोशना पाटील, अमर जत्राटे, प्रकाश पाटील, अनिल पडवळ आदींसह करवीर विधानसभा क्षेत्रातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। स्वागत मंदार परितकर यांनी केले तर आभार विकास पाटील यांनी मानले। लाईव्ह महाराष्ट्र 9 कोल्हापूर।